नमस्कार मंडळी. तर मी अतुल प्रभू आणि आज मी चाललोय आमच्या देवळात. तर देवळात आमच्या दसरो सेलिब्रेट केलं जातं, तो मी तुमका आज दाखवणार आहे. आणि नवरात्रीचे 10 दिवस जागरण करून जरा डोळे सुजलेले आहेत. तर दसरो कसो आमच्या इकडे साजरो केलो आता तो मी आज तुमका दाखवणार आहे. आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांका पाठवा. चला तर मग जाऊया पुढे. तर आता निघूया, कारण आम्ही यावर्षी गावकर असल्यामुळे आमका आधी लवकर जायचं लागतं. बाकीची वाडीतली सगळी मंडळी पाठणं येणार. आणि मम्मी आठवण करून दिलं की हे घेऊन जा. हे काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे ही अशी दसऱ्याच्या दिवशी आज ही झाडं वाटतात. तर जाऊया चला. गाडी पण हेच लावलेली आहे हे बघा. तर अशा प्रकारे अजून सामसूम दिसतं सगळं. आणि मी एकटोच चाललं आहे, पप्पा गेलेत पुढे आणि आमच्या घरातले बाकीचे सगळे गेलेले आहेत. तर गाडी मारते स्टार्ट, त्या ठेवते आता पिशवीत बांधून. तर चला पुढे दाखवते. एकटोच आहे, जातानाची व्हिडिओ भेटतात की नाही माहिती नाही, गाडीवर न करू का, तरी पण एक प्रयत्न करीन. चला. तर आता आम्ही चाललो मंदिरात आणि आमचं वाडीची सुरुवात एंड. इकडे भात शेती पूर्ण पावसानं वाट लावला ना, हे बघा इकडे. तर आता येऊन पोचला आमच्या मंदिराच्या जवळ. ह्या बघा या मंदिर समोर. आणि ढग बीग सगळे निळा आकाश. पावसानं जरा आज उत्संत घेतला ना. चला आता जाऊया मंदिर. आता कोण इलेले तर दिसत नाहीत अजून, येऊ का टाईम आहे. इकडे लावली आहे गाडी. तर ही एंट्री आहे आणि एंट्रीकाच 2 हत्ती मोठे आपल्या स्वागताक असतात. आणि इकडे ह्यो रोड आमच्या वाडीता गेलेलो कच्चो रोड आहे इकडे पुढे. आणि ही इकडे सगळा इकडे आमचं मैदान आहे आणि त्याच्या बाजू कशी इकडे सगळी पिवळी पिवळी झालेली दिसतात, ती सगळी शेती. तर अशा प्रकारे ह्यो रोड गेलेलो आमच्या वाडीपर्यंत, म्हणजे डांबरीकरण अर्ध्यापर्यंत. त्याच्या पुढे लाल मातीचा रोड आहे, तो काय वाडीत जाऊक नाही, वाडीत गेलेलो नाही. त्यामुळं इकडनं सुरुवात होता, इकडनं खाली गेलेलो होतो, आमच्या वाडीत पूर्ण गेलेलो. तर अशा प्रकारे सगळं सांगितलं. हे हत्ती सोंडेत हार घेऊन तुमच्या गळ्यात घालू का तयार. तर आता जाऊया देवळात. पप्पानी वाट बघतात, अजून कोण येऊक नाही. म्हणजे 3-4 वाजता येणार, मागणं येणार सगळे वाडीतले जे कोण असतील ते येणारे असतील ते. तर पायातले वाणपाटा आहे काढून पप्पांसोबत माझो पुतणीओ आहे खेळत होतो पप्पांसोबत. आणि इकडे ही आपट्याची पानाचे फांदे आणून ठेवलेले होते, म्हणजे वाडीतली माणसंच तेवढे, त्याच्यामुळे एवढे लागतात सगळे. तर अशा प्रकारे आमच्या इकडे असो दसरो साजरो केलो जाता. तर ही आमच्या आता मंदिराचीच ही एंट्री आहे. मागं वाजूची होती घंटा, पण घंटा वाजवल्यावर हे 4 लोक बसलेले आहेत, ते तोंडाकडे बघतील. तर तसंच मी पुढे चाललो आणि देवीचं दर्शन घेतलं. आणि आता ह्याच्यानंतर भजन चालू होणार होता, भजनाची तयारी चालू होती. तर पुढे भजन बघा तुम्ही, सुस्वर संगीत असा.
ढोल वाजून झाल्यात आणि आता आरतीक सुरुवात करतात. तर ह्यो आमचो पुजारी आमका सोयर होतो म्हणून आम्ही दुसरो पुजारी ठेवला होता, ह्यो आमचो नंदो आदा. तर तो आज पूजेचा मान तेका दिलेलो हा, त्यानं आरती धरला ना. आणि इकडे पाठी सगळी वाडीतली मंडळी गावकार विवकार जे कोण सगळे आहेत ते इकडे आरती चालू केलेल्या आरती म्हणतात. तर ह्या असा क्राऊड असता एवढा सगळा आमच्या मंदिरात. तर वाडीलांचे सगळ्यांचे गाडी सगळ्यांनी शिस्तीत एकदम लावलेले आहेत बाजूका. आणि असो भारी निसर्ग दिसता तुमच्या समोर. तर पावसान जरा कमीपणा घेतला ना.
रोहित रोहित ही एक इकडची फांदी घेऊन ठेव इकडची बेचून काढला नाही रे यावर्षी. आपल्या तेवढाच जाऊक नाही मग खरं आमका जाऊक नाही. तर अशा प्रकारे सोना लुटूक सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी काढला नाही. नाहीतर इकडे तिकडे पेचीत खेचीत जशी वळी एका साईडला ढकलतात तसे हे पण एकामेकाकडे खेचीत असतात आणि पूर्ण खाली कचरो करून टाकतात. आता पण झालोच आहे बघा. तर अशा प्रकारे आमचो दसरो सोना लुटूचो सण यो साजरो झालेलो हा. अजून एक आमच्या वाडीचा एक हा मांडावरची तिकडे सोना लुटतं. ह्या वर्षी शिस्तीचा एकदम संयम बाळगून सोना लुटलेला हे बघा. आणि आता इकडनं सोना लुटून इकडे आता त्या मंदिरात लाईन लागली आहे बघा. म्हणजे देवाकडे ठेवणार तिकडे सोना आणि ह्याच्यानंतर मग सगळे आपापल्या घरी जाणार. तर अशा प्रकारे आमच्या गावची रूढी परंपरा ही अशी चालू असतात दरवर्षी. नेहमी वर्षी आता हे ढोल ठेवणार कोण? आता मला पळ मारतील. यावर्षी लेडीज का ठेवलेला आता दरवर्षी सगळे पोरत काढून घेऊन संपून जातात. यावर्षी जरा जास्त असो ना आणि पब्लिक पण यावर्षी जास्त त्याच्यामुळं सोना पण जास्त आणलेला. तर अशा प्रकारे आमका आतमध्ये गाभाऱ्यात जाऊक नाही कारण सुयेर इलेलो आमका त्याच्यामुळं मी आतमध्ये जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारे टिल्ली विल्ली सगळी सोना उचलूक लागले. खरा सोना असता तर मी झोपून जमा केलं असते. झोपून काय रोहित? खरा सोना असता तर झोपून जमा केला असता. स्वस्त ह्या काय ह्या हा आता घालूच त्याच्यात काय सोना म्हणतास कशाक मग? ह्या सोना नाही तर काय हा खरा सोना परवडणार ना आता. 14 17 वर गेला 17 वर. तर अशा प्रकारे आता सगळे जण सोना लुटतात एकमेकांका आलिंगन देतात. हॅपी दसरा. चला तर मग पुढे जाऊया. आता मी पण घेते थोडाफार. मम्मी का पण देऊचा. मम्मी येईल नाही. मम्मी घरी जाते त्याच्यामुळं मम्मीने सांगितलं थोडा घेऊन ये. जास्त महाग पण झाला तर आता किशे भरून जेवढ्या किशात आहेत तेवढा घेऊन जाते. आणि आता या पोरांका पण देऊ कवा. आपले मित्र लंगोटी यार जे काय असतील हो एक लंगोटी यार चले चल. हां शुभ दसरा. अरे बाबा पाया पडू नको. चांगली पोरगी भेटा सुंदर पोरगी भेटा तुका पण. तर अशा प्रकारे आता मी पण घेऊ गेलो. ए बाबा कमी नाही उगीच तरी भाव कमी. हा शुभ दसरा. ओके हा ता मानाचा ना ह्या मानाचा शुभ दसरा. आईला सगळे माकात करू घेतो. शुभ दसरा. हात कमी घाला. चोरून येता बघ सोना चोरून येता. ऐकलंच काय? हा हो बघ एकदम पूर्ण असो झोप आडवो असा घे हातान. किती कॅरेटचा आता सांग. किती कॅरेटचा आता सांगा ते. 10 कॅरेटचा. 10 कॅरेटचा. 24 कॅरेटचा असता. 24 होय मोठो हार करून घालतं या पानांचो. तर अशा प्रकारे सगळं झालेलं आहे इकडे आता. आणि सगळी लोक आता ही घरी चालली आहेत. सगळ्यांनी सोना लुटून इकडे देवी आईसमोर आणि स्थानेश्वर महाराजांसमोर ठेवल्याने आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याने. तर अशा प्रकारे आमच्या इकडे आमच्या गावाचा वाडीचा असो दसरो साजरो केलो जाता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.